योहान बाप्तिस्मा देणाऱ्याचा संदेश, मत्तय 3:1-12. त्या दिवसात बाप्तिस्मा करणारे योहान आले आणि यहुदियाच्या वैराण प्रदेशात उपदेश करू लागले. पश्चाताप करा, स्वर्गाचं राज्य जवळ येत आहे. हे तेच होते ज्यांच्याविषयी संदेशने यशायाने म्हटले होते. वैराण प्रदेशात एक मनुष्य ओरडून सांगत होता, प्रभू देवासाठी मार्ग तयार करा, त्याच्या वाटा सरळ करा. योहानाचे कपडे उंटाच्या केसापासून बनविलेले होते. कातळ्यांचा कमरपट्टा त्यांच्या कमरेभोवती होता. अन्न म्हणून योहान टोळ आणि अन्नमत खात होते. योहानाचे उपदेश ऐकण्यास यरुशलेम, सर्व यहुदिया प्रांत आणि यार्देन नदीच्या भोवतालच्या प्रदेशातून लोक येत होते आणि आपल्या पापाचा स्वीकार करून यार्देन नदीत बाप्तिस्मा घेत होते. बाप्तिस्मा देत असताना तिथं अनेक परुषी आणि सदुकी आले. योहानानं त्यांना पाहून म्हटले, अहो सापाच्या पिल्लांनो, देवाचा जो राग ओढवणार आहे त्याच्यापासून दूर पडण्याचं तुम्हाला कोणी सुचवलं? पश्चातापास योग्य अशी फळे द्या आणि अब्राहम माझा पिता आहे अशी फुशारकी तुम्हाला मारता येईल असं समजू नका. मी तुम्हाला सांगतो की देव अब्राहमासाठी या दगडापासून मुलं निर्माण करू शकतो. झाड तोडण्यासाठी कुऱ्हाड तयार आहे. चांगले फळ न देणारे प्रत्येक झाड कापून अग्नीत टाकलं जाईल. मी तुम्हाला पाण्याने पश्चातापाचा बाप्तिस्मा देत आहे, पण माझ्यानंतर माझ्यापेक्षाही महान असा एक येत आहे, ज्याच्या वाहना उचलण्याची सुद्धा माझी लायकी नाही. तो पवित्र आत्म्याने आणि अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करेल. तो धान्य निवडताना भुसा बाजूला काढून जे धान्य वेगळे करेल, तो चांगले धान्य कोठारात साठवेल आणि तो भुसा कधीही न विझणाऱ्या आगीमध्ये जाळून टाकील.